नमस्कार, मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला। भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, नमस्कार। मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण येथे आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। हा आपला राष्ट्रीय सण आहे। संपूर्ण भारतभर हा सण खूप उत्साहात व आनंदात साजरा केला जातो। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारत देशावर सुमारे 150 वर्ष इंग्रजांची सत्ता होती। व्यवसायासाठी आपल्या देशात आलेले इंग्रज इथले राज्यकर्ते बनले। त्यांनी भारतीय जनतेवर खूप अन्याय व अत्याचार केला। जनता त्यांच्या जुलमी राजवटीला खूप वैतागली होती। तेव्हा झेलत छातीवर वार देह झिजविला मातीसाठी, झेलत छातीवर वार देह झिजविला मातीसाठी, कित्येकांनी प्राण अर्पिले भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, कित्येकांनी प्राण अर्पिले भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी। आपल्या भारत मातेला या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी काही वीर पुत्र समोर आले। जीवाची बाजी लावून आपल्या स्वातंत्र्यासाठी ते लढू लागले। त्यांच्या समोर जणू एकच उद्देश होता, स्वतंत्र भारताचा। नेताजी, गांधीजी, सावरकर, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, झाशीची राणी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारख्या हजारो वीरपुत्रांच्या त्यागातून आणि बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। भारत एक स्वतंत्र राष्ट्र बनले। त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो। सर्व भारतीयांसाठी हा खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। आजचा हा सोन्याचा दिवस ज्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे बघायला मिळाला, अशा महामानवांच्या त्यागाला व बलिदानाला आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे। देशासाठी जगले ते आणि देशासाठीच हुतात्मा झाले, देशासाठी जगले ते आणि देशासाठीच हुतात्मा झाले। आपल्या भारत मातेला त्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले, आपल्या भारत मातेला त्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे एक छोटीशी लाईक आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा।